नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावकडचं अस्सल पारंपरिक जेवण. तर आपल्या आजच्या थाळीमध्ये आहे चाकवताची भाजी आणि गरमागरम ज्वारीची भाकरी आणि भात. तर ही आहे चाकवताची भाजी. याला आपण व्यवस्थित साफ करून घेणार आहोत. चला तर मग चाकवताची भाजी आपण साफ करून घेऊया. ही भाजी चवीला एकदम छान लागते आणि खूप पौष्टिकही आहे. ही भाजी निवडून झाली आहे. ही भाजी निवडून झाल्यानंतर ह्याला म्हणतात चनुला पावटा. तर ह्या चनुला पावटा आणि भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊयात. हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण ह्याला छान बारीक असं कापूयात. पण हे लक्षात ठेवा की भाजी कापल्यानंतर कधीच धुवू नये. भाजी नेहमी कापायच्या आधी धुवायची. तर आता कुकरमध्ये आपण भाजी टाकूयात आणि त्याच्यामध्ये चनुला पावटा. हे आहे शेंगदाणे आणि तुरीची डाळ. माझ्या ह्यांना शेंगदाणे आवडतात म्हणून मी शेंगदाणे ॲड करते. तर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि हळद घालून भाजी हलवून घेऊ. हे झाल्यानंतर आपण याला झाकण लावून शिट्टी करायला ठेवून देऊयात. तर याच्या 3-4 शिट्ट्या व्हायला हव्यात, तेव्हाच भाजी छान. तर आपण हे मिरचीचं वाटण करूया. यासाठी आपल्याला मिरची, लसूण आणि जिरे लागणार आहेत. हे वाटण करून घेतलं आहे आणि आता टोपामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ थोडं हलकं गरम करून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत. त्यानंतर आपल्या चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये मिरचीचं वाटण घालू शकता. मी 2.5 चमचे वाटण छान तेल येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. आणि आता ही भाजी जी आहे ती आपण फेटून घेऊयात. फेटून घेतल्यानंतर भाजी छान एकजीव होते. ती भाजी फेटून घेतल्यानंतर आपण ती फोडणीला देऊयात. फोडणीला दिल्यानंतर त्याला 10-15 मिनटं उकळी येऊन देऊयात आणि तोपर्यंत मी भात लावला आहे. तर भातामध्ये मीठ टाकून ते हलवून घेतलं आहे. आणि हे भात माझं लहान बाळ खातं, ते 10 महिन्याचं आहे. तर मी त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकते की जेणेकरून भात सॉफ्ट होतो. मग आम्हा सर्वांना चहा प्यायची इच्छा झाली होती. तर मस्त अद्रक कुटून मी चहा करायला घेतला. चहाला उकळी झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये दूध ॲड केलं. चहाच्या वाफेत विरघळतं सारा चिंता आणि चहाच्या घोटात मिळतो एक वेगळाच आनंद. हे झाल्यानंतर मी लगेच भाकरी करायला सुरुवात केली. भाकरी करताना हे नेहमी लक्षात ठेवा की भाकरीचं पीठ हे छान मळून घेतलं की भाकरी खूप मऊसूद असे होतात. सो मी भाकरी करायला घेतल्या. 2 भाकरीचं पीठ एकत्रच मळून घेतलं. एका भाकरीचं पीठ मी साईडला करून मी एका भाकरीला सुरुवात केली. तर भाकरी करत असताना माझी आजी नेहमी म्हणते भाकरी ही नेहमी ताटभर झाली पाहिजे की जेणेकरून माणसाचं पोट भरलं पाहिजे एका भाकरीमध्ये. असं नाही की छोट्या भाकरी केल्यात. माझ्या आजीला ते अजिबात नाही आवडत. सो माझी ही भाकरी असते ती फुल ताट भरून असते. तुम्ही पाहालच आता. पीठ छान असं मळून घेतल्यानंतर मी भाकरीला सुरुवात केली आहे. ही आहे माझी भाकरी. बघितलं तुम्ही. आता ही भाकरी मी तव्यामध्ये टाकत आहे. तव्यामध्ये भाकरी कधी पण थपकीन नाही टाकायची. ती टाकली की भाकरी तुटायची शक्यता असते. तर ती हळूवार छान अशी टाकून त्याच्यावरती प्रेमाचा ओलावा देत छान असं पाणी लावून ती भाकरी मी छान करून घेतली आहे. ती झाल्यानंतर थोडीशी त्याला पचून देऊन आपण त्याला पलटी केली आहे. तर ही माझी भाकरी माझी आजी म्हणते की पहिली भाकरी तव्यात असताना दुसरी भाकरी ताटामध्ये तयार असायला हवी, तरच ती खरी सुगरण. तर माझी ही दुसरी भाकरी प्लेटमध्ये तयार आहे आणि माझी वरची भाकरी जी तव्यात आहे ती अजूनही भाजलेली नाही, म्हणजे मी खरंच सुगरण आहे. तर ही भाकरी भाजून होत आहे. तुम्ही बघालच माझी प्रत्येक भाकरी ही अशी लुसलुशीत आणि खूप छान फुगते. हे मी तुम्हाला दाखवते. बघा, ही माझी पहिली भाकरी आहे जी खूप छान फुगली आहे आणि खूप चवीला छान लागतात भाकरी जेव्हा असं छान फुगतात. म्हणजेच तुम्ही भाकरी व्यवस्थित करत आहात हे त्याचं साईन आहे. सो ही भाकरी झालेली आहे करून. ही दुसरी भाकरी आहे. म्हणते की नेहमी पीठ हे कधीच वाया घालवू नये. तर हे काढून ठेवलं कारण पिठाची किंमत आणि धान्याची किंमत ही शेतकऱ्याशिवाय कोणालाच कळत नाही. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. सो ही भाकरी मी भाजून घेतली आहे. ही दुसरी भाकरी आहे. तर भाकरी भाजून झाल्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसणार आहोत कारण गरमागरम भाकरी आणि चाकवताची भाजी हा बेत खूपच छान आहे. अशा धकाधकीच्या जीवनामध्ये असं पौष्टिक जेवण खायला कोणाला नाही आवडणार. तर चला आता बघूयात. आपण आता प्लेट तयार करूयात. ह्या आहेत माझ्या भाकरी. ही आहे चाकवताची भाजी. बघा त्याला किती छान कलर आला आहे. तुम्ही त्याच्यावरूनच त्याचा अंदाज लावू शकता की त्याची चव काय असेल. ही आहे डाळ जी रात्रीची राहिलेली आहे पण मला आवडते. हा आहे भात
तुम्ही बघू शकता भात हा पण किती छान मऊसूत झालेला आहे. भाकरीला जर असा पापुंजरा नाही आला तर ती सुगरणच काय. तर हे असं आपलं ताट तयार आहे. पण ताटामध्ये एका गोष्टीची कमी आहे, तो म्हणजे कांदा. तोही फोडून खाल्ल्याशिवाय गावरान गोष्टींना चव नसते. तर हे असं आपलं ताट तयार आहे. चला बघूया याची चव. ही आहे माझी बहीण कल्पना. आता ही चव सांगेल. ही आहे ना, हिला एवढी भूक लागली होती की खाता खाता चव सांगायचीच विसरली. नंतर हिने मला सांगितलं की जेवण खूपच छान झालं आहे. हा व्हिडिओ इथं संपत आहे. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय.